आज आपण द सॉन्ग ऑफ सॉंग्सचे इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत। याआधीचे 3 क्वेश्चन आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत। आज चौथा क्वेश्चन आहे। चौथ्या क्वेश्चनपासून आपण पुढे सगळे क्वेश्चन सोडवूया। चौथा क्वेश्चन, मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाइप्स। इथे सेंटेन्सेस दिले आहेत आणि इकडे टाइप आपण लगेच लिहून घेतला आहे, लगेच मॅच करून घेतला आहे। पहा, पहिलं सेंटेन्स आहे, इट हॅज हॅपन टू यू। आता हे प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणजे हे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स असेल। आपण इथे लगेच त्याच्या पुढे इंटरॉगेटिव्ह लिहिलं आहे। दुसरं सेंटेन्स आहे, आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग। हे फक्त एक विधान केलेलं आहे, म्हणजे हे स्टेटमेंट आहे किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे। ॲसर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य। वंडरफुल हे एक उद्गारवाचक वाक्य आहे, म्हणजे हे एक आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। नो नॉट इवन देन हे आहे निगेटिव्ह। टेक मी टू हिम हे आहे इम्पेरेटिव्ह। इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य। पाचवा क्वेश्चन आहे, मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फॉर्म द वर्ड एक्झॅपरेटेड। एक्झॅपरेटेड म्हणजे संतापलेला किंवा वैतागलेला। यातील एक एक अक्षर घेऊन आपण जेवढे वर्ड बनवू शकतो तेवढे वर्ड्स आपल्याला बनवायचे आहेत। यात ई आहे, एक्स आहे, ए आहे, एस आहे। यातले कुठलेही अक्षर कुठल्याही क्रमाने घेऊन आपल्याला वर्ड्स बनवायचे आहेत। आन्सर, रीड, READ। पहा इथे आहे READ। अशा प्रकारे हे वर्ड्स आपण इथे फॉर्म केलेले आहेत। डेट, सीड, स्प्रेड, ट्रेड, ट्री, डिअर, रेड, ट्रॅप, सीट, स्पीड आणि डिअर अशा प्रकारे आपण वर्ड या शब्दातले लेटर्स वापरून बनवले आहेत। क्वेश्चन नंबर 6, राईट T फॉर ट्रू, NT फॉर नॉट ट्रू अँड CNS फॉर कॅन नॉट से। जर विधान सत्य असेल, खरं असेल तर टी लिहायचं आहे, खरं नसेल तर NT लिहायचं आहे आणि आपण सांगू शकत नाही असं असेल तर काय लिहायचं आहे, कॅन नॉट से म्हणजे CNS। पहिलं विधान आहे, इम्परर अकबर ग्रेटली ॲडमायर तानसेन्स म्युझिक बट नाऊ ही वॉज बोर्ड विथ इट। अकबर तानसेनच्या म्युझिकने बोर झाला होता का? नाही, म्हणून आपण इथे नॉट ट्रू लिहिणार, म्हणजे NT। 2, अकबर वॉज ॲरोगंट अँड एक्सपेक्टेड ऑल हिज सब्जेक्ट टू ओबे हिज कमांड्स। अरोगंट म्हणजे उद्धट, उर्मट। अकबर उर्मट होता आणि सब्जेक्ट म्हणजे त्याच्या सगळ्या सरदारांकडून त्याला एक्सपेक्ट होतं की त्यांनी सगळ्यांनी ओबे म्हणजे पाळल्या पाहिजेत त्याच्या सगळ्या कमांड्स, त्याच्या आज्ञा। वाक्याचा अर्थ होतोय की अकबर हा उर्मट होता आणि त्याला अपेक्षित होते की त्याच्या सगळ्या सरदारांनी त्याच्या आज्ञा पाळाव्यात। हे आहे नॉट ट्रू, म्हणजे NT आपण लिहिणार। अकबर उर्मट नव्हता। 3, गुरुजी रिकॉग्नाइज द किंग। गुरुजी राजाला ओळखत होते। आता हे गोष्टीत काही याचा उल्लेख आलेला नाही, म्हणून आपण हे सांगू शकत नाही की गुरुजी राजाला ओळखत होते की नाही, म्हणून आपण इथं लिहिणार कॅन नॉट से म्हणजे CNS। 4, इन स्पाइट ऑफ बीइंग अ ग्रेट सिंगर तानसेन कंटिन्यू टू मेक डिलिबरेट मिस्टेक्स। म्हणजे तानसेन सर्वोत्तम गायक असूनही चुका करत होता। हे विधान कसं आहे, ट्रू, म्हणून आपण इथे लिहिणार T। 5, एनी इफोर्ट डेलिकेटेड टू गॉड टर्न्स टू बी द बेस्ट। आपले सगळे इफोर्ट जर आपण देवाला डेलिकेट केले, समर्पित केले, तर ते सर्वोत्तम असतात। हे वाक्य कसं आहे, ट्रू आहे, म्हणून आपण इथे लिहिणार T। क्वेश्चन नंबर 7, डिस्कस अँड राईट ब्रीफली। 1, व्हॉट वुड हॅपन इफ द इम्परर अकबर वुड समॉन संत हरिदास।
जर अकबराने संत हरिदास यांना बोलवणे पाठवले असते तर काय घडले असते? ते आपल्याला इथे लिहायचं आहे. आन्सर, इफ द एम्परर अकबर वुड समन संत हरिदास, he wouldn't have come to his court. The emperor would have been felt insulted and even Tansen would have been hurt. If he wouldn't have come to his court, the emperor would have given him punishment by bringing him in front of him by sending his men. He would not be able to listen to the music of Sant Haridas. Second, what if you find a blind person singing song melodiously for begging? एखाद्या अंध व्यक्तीला तुम्ही सुरेल गाणी गात भीक मागताना पाहिलं तर तुम्ही काय कराल? तर आपल्याला आन्सर लिहायचं आहे. If I find a blind person singing song for begging, I would ask him about his educational qualification in music. If he is well qualified, I will request my school authorities to depute him as a music teacher. नंतर आहे, say whether the underline are phrase or clause. अंडरलाईन केलेलं आपल्याला फ्रेज आहे की क्लॉज आहे ते लिहायचं आहे. 1. द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट, ही आहे फ्रेज. 2. देअर इज समवन हू सिंग फार बेटर, आता देअर इज समवन हे आहे क्लॉज. 3. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द लाईफ ऑफ अ हर्मिट. अंडरलाईन जे केलेलं आहे ते आहे क्लॉज. द म्युझिक स्प्रेड लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन, अंडरलाईन केलेलं आहे ते आहे फ्रेज. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, हे आहे फ्रेज. ॲज दे वॉक बॅक the emperor suddenly broke the silence, हे आहे क्लॉज.